मित्रांनो नमस्कार. आता सध्याला अलीकडच्या काळामध्ये म्हणजे गेल्या एक 6 महिन्यापासून एक सोलापूरला थोडंसं दूषण वाटावं किंवा काही सोलापूरकरांना कमीपणा वाटावा असा एक शब्द प्रयोग केला जातो, तो म्हणजे आजी आजोबाचं शहर. त्या शब्दाला टॅकल करण्यासाठी सोलापुरातील अस्सल सोलापुरी असलेले काही युवा वर्ग एकत्र आलाय आणि त्यांनी आयटीच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम सुरू केलाय. आपण त्यांच्याकडे जाऊन घेणार आहोत की नेमकं शासन त्यासाठी काय करतंय, उद्यम आधाराचं काय मदत होतंय, असलेल्या स्टार्टअपचा काय उपयोग होतोय, त्याचसोबत सोलापूर महापालिकेने टॅक्सेशनसाठी त्यांना काय मदत केली आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडे जाऊन घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव अपूर्व मनोहर जाधव, प्रेसिडेंट ऑफ आयटी असोसिएशन ऑफ सोलापूर. गेली 2 वर्ष झाली आम्ही सोलापुरात एक आयटी पार्क व्हावा, त्यामुळे आम्ही आयटी मध्ये काम करणारे प्रोफेशनल्स मिळून एक संघटित प्रयत्न करत आहोत. तर भुवनेश्वरच्या अभ्यास दौऱ्यापासून असेल किंवा शासनासोबत त्यांच्या एंड टू एंड वर्किंग प्रोसेसमध्ये जो पाठवण्यापर्यंत प्रस्ताव मंजूर होण्यापर्यंतचा तर आमचा हा डायलॉग चालू आहे. आणि मुख्यमंत्र्यांचे देखील आभार, पालकमंत्र्यांचे आभार, जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानतो. आणि जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांना विश्वासात घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत भेटणार आहोत, जेथे करून आमच्या काही स्पेसिफिक इंडस्ट्री स्पेसिफिक काही मागण्या आहेत. आणि आपल्या सगळ्यांचा आनंद होतो की 13 कंपन्यांसोबत आमचं सामंजस्य करार झालेला आहे की जे कोर आयटी मध्ये स्पेसिफिकली प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग, डेटा इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर प्रोडक्ट्स आणि सॉफ्टवेअर सर्व्हिसेसमध्ये हे काम करत आहेत. 4 कंपन्यांसोबत आमचा एक ऍक्टिव्ह डायलॉग चालू आहे. आणि साधारण आमचा आता ह्या कंपन्यांचे हे जे काही ज्या कंपन्यांनी इंटरेस्ट दाखवलेला आहे त्या कंपन्यांसोबत एक आमचे वेगळं समिट येत्या भविष्यात एका ठराविक तारखेला आम्ही तो जाहीर करून करणार आहोत. आजी आजोबाचं शहर म्हणणारे या सोलापूरमध्ये जसं सध्याला म्हणलं जात आहे, असं करत असताना तरुणाईसाठी तुम्ही आयटीच्या माध्यमातून काम करतायत. किती सध्याला आपले सोलापुरातील युवक इथं काम करतात आणि कोणकोणत्या भाषेवर काम करतात? साधारण भाषा बोलायचं झालं तर इंग्लिश, हिंदी, तेलुगू, मराठी, कन्नडा, अशा तमिळ असे 6 ते 7 भाषांवरती काम चालतंय. आणि टोटल हेड काउंट जर तुम्ही विचारलं, टोटल एम्प्लॉयबल हेड काउंट हा साधारण 800 ते 900 लोकांचा आहे. आणि त्याच्या बाबतीत सविस्तर आमचे सचिव सर सांग. सोलापूर शहरामधील किंवा आपल्या जिल्ह्यामधील जी तरुणाई असेल त्यांना जर आयटी मध्ये यायचं असेल तर नेमकं काय करतील, कशा प्रकारचे मार्गदर्शन करायला किंवा संपर्क कार्यालय कुठं आहे? ओके, आता ह्याच्यामध्ये काय आहे की जे आम्ही 13 कंपन्यांचा सुरुवातीला उल्लेख केला, तर सगळ्यात पहिला प्रश्न त्यांचा हाच होता की रेडी टॅलेंट आम्हाला कितपत अवेलेबल आहे आणि किती आहे. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की साधारण 17 ते 19 इंजिनिअरिंग कॉलेजेस जिल्ह्याभरात आहेत. आणि साधारण ह्यामधून एक साधारण 4 ते 4,500 मुलं हे पासआउट होतात. पण दुर्दैवाने इथे काय एम्प्लॉयबिलिटी नसल्यामुळे, लॅक ऑफ एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीजमुळे यातली 70 ते 80% मुलं हे विस्थापित होतात सोलापूर जिल्ह्यामध्ये. आता जसं माझ्या अगोदरच्या सचिवांनी सांगितलं की हायब्रिड वर्किंगमुळे ये जा करतायत, तर ह्याला कुठेतरी एक सर्टन पॉईंट ऑफ टाइम मध्ये ही मुलं कंटाळतात. आणि त्यांची अशी एक सुप्त इच्छा आहे की सोलापुरात एक आम्हाला हेच आमचं जसं पुण्यात जसं काम चालतं तसं सोलापुरात मिळावं. तर आता राहिला प्रश्न एम्प्लॉयबिलिटीचा, तर ह्याच्यामध्ये कॅपॅसिटी बिल्डिंग, अपस्किलिंग, सॉफ्ट स्किलिंग आणि वर्कशॉप्स हे ज्या काही कंपन्या तिथे पुण्यासारख्या ठिकाणी जिथे करतायत, तर आम्ही ते करू इच्छितो आहोत. आणि ह्याच्या पलीकडे कंपन्यांचे काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स आहेत. आता गिव्हन दॅट की आम्ही सगळे टेक्निकल प्रोफेशनल्स आहोत, तर आम्हाला साधारण अंदाज आहेच की काय लागतं. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक कंपनीचे संपर्क, आता आमची वेबसाईट आहे www.iteas.org.in. त्याच्यावरती वेबसाईटवरती सगळे संपर्काची माहिती आहे. आणि आमचा कार्यालयीन पत्ता आहे 101 सुदर्शन अपार्टमेंट, दमानीनगर, सोलापूर. मी माऊली झांबरे, व्हाईस प्रेसिडेंट आयटी असोसिएशनचा. जेव्हा मागच्या वेळेस हा आयटीचा विषय चालू होता त्यावेळेस आम्ही माननीय आयुक्त सोलापूर महानगर सचिव उमेश सरांना भेटलो. सोलापूरमध्ये हा टॅक्सींचा विषय खूप वेगळ्या पद्धतीने चालू होता. 65 टॅक्स आता सध्याला चालतोय. मग आम्ही महाराष्ट्र आयटी पॉलिसी स्टडी केली. महाराष्ट्र आयटी पॉलिसी स्टडी करत असताना त्यामध्ये असं निदर्शन आलं की रेसिडेन्शियल टॅक्स हा आयटीएस आणि आयटी कंपनीसाठी रेसिडेन्शियल टॅक्स आकारला जावा, कारण कमर्शियल न करता रेसिडेन्शियल टॅक्स आकारावा असं आम्ही त्यांच्या निदर्शनावर दिलं. मान्य लोकरे साहेबांनी तात्काळ तो निर्णय मान्य केला. आणि आमच्या ज्या काही आता सध्याला छोट्या मोठ्या कंपन्या मिळून सोलापूरमध्ये काम करतात आयटीएस मध्ये, त्या लोकांना आम्ही एकत्र करून आता त्या आयटीएस टॅक्सचा बेनिफिट घेतोय. तसंच काही लोक उद्यम मध्ये रजिस्ट्रेशन केलेत, काही स्टार्टअप इंडियामध्ये केलेत. परंतु स्टार्टअप इंडियामध्ये असे बेनिफिट दिलेत की आदरणीय देशाचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं खरंच कौतुक करावं. आमच्यासारखे जे स्टार्टअप नवीन आहेत त्यांना जेव्हा 10 वर्ष आम्ही आयटी इन्कम टॅक्सचा जो बेनिफिट आहे कंपल्सरी कंटिन्यू तुम्ही 3 वर्ष घेतला तर इन्कम टॅक्स 0 आहे आम्हाला. समजा त्यावेळेस आम्हाला त्या वर्षामध्ये 10 CR जरी प्रॉफिट झालं तर त्या 10 CR 1 रुपया बी टॅक्स नाही आहे, तो टॅक्स फ्री पैसे असतील. अशा पद्धतीने 3 वर्ष आम्हाला सलग ते टॅक्स मिळतात. बरं, जीएसटीचा पण आम्हाला बेनिफिट 50% जवळपास मिळतो. अशा खूप काही स्टार्टअप इंडियामध्ये बेनिफिट आहेत. लोन पण खूप 4-5% मध्ये सबसिडीमध्ये लोन मिळतं. अशा बऱ्याच गोष्टी टॅक्सेशनच्या माध्यमातून मिळतात. तसेच जेव्हा आता STPI आणि जेव्हा कलेक्टर साहेबांनी जे आता आपल्या आयटी येणार आहे हुडगी रोडला, त्यामध्ये पण जे MSCBचं आहे ते 3 रुपये युनिटनी NTPC बरोबर त्यांचा करार झालेला आहे. त्या कराराच्या
माध्यमातून आपल्याला तो MSCPचा पण एक बेनिफिट मिळणार आहे. तसंच ह्या माध्यमातून असं मला सांगायचं IT असोसिएशन मोठं काम काय करणार आहे, जे आता विखुरलेले आमचे उद्योजक आहेत ITS मध्ये आणि IT मध्ये, या सर्वांना एकत्र करून आम्ही यांची मूठ आवळणार आहे. आणि त्याच्यामुळं जेणेकरून सोलापूरमध्ये ऑलरेडी ITS आणि IT कंपन्या चालतात, हे आपल्या बाहेरच्या लोकांना जे येणार आहेत त्या लोकांना आम्हाला सांगायचं आहे. आणि कुठलीही कंपनी IT चालू होत असताना ITS हा बेस आहे IT कोर IT साठी, त्यामुळे ITS ऑलरेडी 80 कंपन्या आहेत. ह्या लोकांना एकत्र करून आम्ही IT त्यांना मार्गदर्शन करणार, त्यांना फायनान्स बाबतीत म्हणा, टॅक्सेशन बाबतीत म्हणा, असोसिएशन ते मोठं काम असणार आहे. त्यासाठी असोसिएशनचा मोठा रोल असणार आहे. थँक्यू. मी जयंत दिनकर ओले पाटील, सचिव IT असोसिएशन. आज आम्ही गेल्या 2 वर्षापासून इथे KPO चालवतोय. आज माझ्याकडे साधारण होंडा, TVS, कॉलेज डेको असे जे 3 प्रोग्राम आहेत, त्याच्यामध्ये 100च्या वर स्ट्रेंथ 7 लँग्वेजमध्ये काम करते. साधारण तेलुगू, तमिळ, मल्याळम, हिंदी, इंग्लिश, मराठी, कन्नडा असे आपले जे बहुभाषिक शहर आहे, तर सर्वच शहरातील सर्वच जे काही लोक आहेत याच्यामध्ये काम करतात. साधारण 17 ते 30 हजार रुपयापर्यंतची पगार त्यांना सध्या मिळते आहे. जे आज पोकळी निर्माण होणार होती आपल्या सोलापुरातील, निदान असे आम्ही 3200 ते 3300 लोक सध्या, सर्व 80 कंपन्या आपल्या सोलापुरात छोट्या मोठ्या आहेत, तर त्यांच्या मिळून आम्ही आज निदान ते थांबवलेलं आहे. बरेचसे लोक वर्क फ्रॉम होम आहेत किंवा ज्यांना 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख पगारी आहेत, असे लोक आज सोलापुरात आहेत. तर आज जे मुख्यमंत्र्यांचा, कलेक्टर साहेब, आयुक्त साहेब एवढा पॉझिटिव्हली, पालकमंत्री साहेब एवढा पॉझिटिव्हली विचार करून आज सोलापूरच्या प्रगतीसाठी विचार करतायत, तर आम्हालाही त्यांनी योग्य वेळी योग्य साथ दिलेली आहे. भविष्यातही आम्हाला साथ राहील असा विश्वास गाई करतो आणि 2 शब्द थांबवतो. लेटेस्ट अपडेट, सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा MH13 न्यूज, सोलापूरकरांच्या हक्काचं.